मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। ज्या पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल। लाडक्या बहिणींनो, बँक खात्यात तपासा 2 महिन्यांचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। 2 मिनिटांपूर्वी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट 2 हप्त्यांचे मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आज सकाळपासून फोन करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, काही मिनिटांपूर्वी पत्रकारांशी बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडके बहिणींनी आपल्या बँक खाता तपासायचं आहे, कारण राज्य सरकारकडून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। 2 मिनिटांपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खाटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालिका सेवा मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटांपूर्वी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मेसेज येण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट बँकेमध्ये 3,000 रुपये सुद्धा पडलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींनी काही मिनिटांपासून बँकामध्ये प्रचंड गर्दी सुद्धा केलेली आहे। ही गर्दी पाहून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आज आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। काही ठिकाणी लाडक्या बहिणी आनंदाने नाचू सुद्धा लागलेले आहेत, कारण त्यांनी 2 महिने वाट पाहिलेली आहे आणि 2 महिन्यानंतर आज खऱ्या अर्थाने त्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खाटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे पात्र बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, लाडके बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत, काय आदेश दिलेला आहे, लाडक्या बहिणींना काय सूचना दिलेली आहे, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा कान देऊन 1 मिनिट ऐकायचं आहे। सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे। एक बटन दाबल्यावर 10-10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे। तर बघा, राज्यातील 2,52,00,000 बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही, कारण आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्यासाठी आणि सप्टेंबर हप्त्यासाठी जो लागणारा निधी आहे तर तो निधी या प्रमुख 16 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता आणि या 16 बँकांमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, एकंदरीत काल भरपूर जिल्ह्यातील भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। त्याचप्रमाणे आज प्रमुख जिल्ह्यामधील प्रमुख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी काय करायचं आहे, त्यांना आजच पैसे येणार आहेत का त्याच्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, कारण हा व्हिडिओ शेवटचा असणार आहे। आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस आपला व्हिडिओ येणार नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। याच्यामध्ये काही महत्त्वाचे खुलासे करण्यात आलेले आहेत, जसं की गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार होते तर त्याचं काय झालेलं आहे, गॅस कनेक्शनचे पैसे जमा होत आहेत का, रेशन कार्डवरती पैसे मिळणार होते, रेशन कार्डवरती 20 वस्तू मिळणार होत्या तर त्याचं काय झालेलं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहोत। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते सोडण्यात आलेले आहेत।
थेट उपमुख्यमंत्री आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत. तर बघा लाडकी बहिणीनं आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळपासून विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. एकंदरीत राज्यातील 2,52 लाख बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहेत. बघा लाडकी बहिणीनं आज सकाळी 7 वाजल्यापासून ते आज दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आज दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत दुसरा टप्पा वाटप सुद्धा होणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 8 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकंदरीत पहिल्या टप्प्यामध्ये 8 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 जिल्हे, 2 टप्प्यांमध्ये एकंदरीत 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्याप्रमाणे आज सकाळपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडकी बहिणीनं राज्यातील 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा लाडकी बहिणीनं आता तुम्हाला पहिल्या टप्प्यामधील 8 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, त्यानंतर उर्वरित दुसऱ्या यादीमधील 8 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. त्यासोबत आज ज्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर आज कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेले आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत आणि कोणकोणत्या बँकेमध्ये आता सध्याच्या स्थितीला सुरू आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु लाडकी बहिणीनं आज सकाळी सर्व बातम्या पेपरला फिरत होत्या, म्हणजे सर्व बातम्या आज सकाळी पेपरला सुद्धा आलेल्या होत्या की आज लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता विस्तार करण्यासाठी कालच राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. तर त्या GRच्या प्रमाणे थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. परंतु लाडकी बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार नाहीत, कारण राज्य सरकारकडून महत्त्वाचे नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारकडून नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे. एकंदरीत राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, परंतु ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे. त्यामुळे लाडकी बहिणीनं आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवतो. बघा लाडकी बहिणीनं राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हे पैसे वाटप करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज 16 जिल्ह्यांमध्ये, उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे. त्यासोबत आज या प्रमुख 16 बँकेमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहेत. एकंदरीत 16 जिल्ह्यांमध्ये आणि 16 बँकेमध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1,500 रुपये, सप्टेंबर हप्त्याचे 1,500 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत. बघा लाडकी बहिणीनं राज्यातील 2,52 लाख बहिणी लाडकी बहिणी एकंदरीत 2 हप्त्याची वाट सुद्धा पाहत होत्या आणि या सर्व लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आज सकाळपासून लाडकी बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे. सर्व लाडकी बहिणी आज आनंदाने हसू लागलेल्या आहेत, खेळू लागलेल्या आहेत, बागडू लागलेले आहेत. आज काही ठिकाणी लाडकी बहिणी आनंदाने नाचू सुद्धा लागलेले आहेत, कारण 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पैसे आलेले आहेत. कारण भरपूर लाडकी बहिणींच्या मनामध्ये असा एक गैरसमज पसरलेला होता की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, आतापासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते वाटप होणार नाहीत. त्यामुळे भरपूर लाडकी बहिणींच्या मनामध्ये गैरसमज पसरलेले होते, निगेटिव्ह विचारांनी घरसुद्धा केलेलं होतं. परंतु लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये आज प्रत्यक्षामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आज सर्व लाडकी बहिणींचा विश्वास बसलेला आहे आणि लाडकी बहिणींना सुद्धा कळून चुकलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि पुढील 4 वर्ष ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. परंतु लाडकी बहिणीनं जर तुम्हाला ऑगस्टचे 1,500 रुपये मिळवायचे असतील, सप्टेंबरचे 1,500 रुपये मिळवायचे असतील, तर तुम्ही या प्रमुख नियमांमध्ये बसत असावेत. जर तुम्ही जुन्या नियमांमध्ये बसत असाल, त्यासोबतच नवीन नियमांमध्ये बसत असावेत, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. कारण या ऑगस्ट हप्त्यासाठी आणि सप्टेंबर हप्त्यासाठी राज्य सरकारकडून काही जुने नियम लावण्यात आलेले आहेत, तर काही नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व लाडकी बहिणी एकतर जुन्या नियमांमध्ये बसत असावेत किंवा नवीन नियमांमध्ये बसत असावेत, म्हणजेच कोणत्या तरी एका नियमांमध्ये बसत असावे, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा
येणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। याच बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यामुळे आतापासून कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार तत्पर असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। म्हणजेच लाडकी बहिणीनं काही श्रीमंत लाडकी बहिणीने सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने लाटलेला आहे। तर अशा लाडक्या बहिणींवरती शासनाकडून कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, ज्या बहिणी सरकारची फसवणूक करत असतील, तर अशा लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही आणि अशा लाडक्या बहिणींवरती कारवाई सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण थेट 16 जिल्ह्यांची यादी आणि 16 बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत। म्हणजेच ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या ज्या बहिणींच्या बँक खाता 16 बँकांपैकी असेल, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। अशाच बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। अशाच बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची सर्व कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अन्यथा तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर ती माहिती म्हणजे लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता 1500 आणि सप्टेंबर हप्ता 1500 रुपये म्हणजे टोटल मिळून 3,000 रुपये मिळतील। कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास ठेवायचा नाही, कारण यूट्यूब असेल, फेसबुक असेल, अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती काही ठिकाणी सांगितलं जात आहे की 21 रुपयाप्रमाणे हप्ता मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं थेट आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे की अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होतील। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज सुद्धा करायचं नाही। बघा लाडक्या बहिणीनं आता तुम्हाला काही नियम सांगून टाकतो, काही महत्त्वाची कामे सांगून टाकतो, जेणेकरून भविष्यामध्ये आणि सध्याच्या स्थितीला तुमचाच फायदा होऊन जाणार आहे। फक्त तुम्ही 1 मिनिटाचा वेळ काढायचा आहे, त्यानंतर जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर तुम्हाला नियम सुद्धा लावून दाखवतो। बघा लाडक्या बहिणीनं याच्यामध्ये जे जुने नियम लागू होते त्याच्यामध्ये पहिला नियम 4 चाकी गाडी नसावी, दुसरा नियम 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, तिसरा नियम सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावेत, चौथा नियम म्हणजे घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, पाचवा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। परंतु आता जे अजून काही नियम लावण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये घरामधील फक्त 2च महिलांना लाभ घेता येईल। ज्या महिलेचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणीचं खातं बँकेमध्ये असायला पाहिजे आणि त्याच लाडक्या बहिणीचं आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे। परंतु काही ठिकाणी अशा सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजेच त्यांच्या पतीचं बँक खाता आहे आणि त्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड पतीच्या बँकेला लिंक केलेलं आहे, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी स्वतःचं वेगळं खातं सुद्धा खोलायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सध्याच्या स्थितीला आणि भविष्यामध्ये सुद्धा कोणताही अडथळा येणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं आता तुम्हाला महत्त्वाचे नियम सांगितले आहेत। आता तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत, ती कामे सुद्धा सांगून टाकतो। त्यानंतर 16 जिल्ह्यांची यादी आणि 16 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान असेल, पीक विमा असेल, अशा योजनांचे पैसे, अशा सरकारी योजनांचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। त्यानंतर त्या आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, अशा गोष्टी बरोबर आहेत का हे सुद्धा पाहायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरील जो फोटो आहे तो फोटो सुद्धा अपडेट करायचा आहे। एकंदरीत सर्व माहिती आतापर्यंत पाहिलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणीने इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल त्याच लाडक्या बहिणींना सत्य माहिती पाहायला मिळणार आहे।
त्याच लाडक्या बहिणींना पूर्ण माहिती सुद्धा कळणार आहे, परंतु ज्यांनी अर्धवट व्हिडिओ सोडला त्यांचे या ठिकाणी प्रत्यक्षात समजणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पाहू शकता पुणे शहर, पुणे उपनगर असेल, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, त्यासोबतच अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, नागपूर, हिंगोली असेल, नंदुरबार असेल, गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड, जालना, पुणे शहर, मुंबई उपनगर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। त्यानंतर SBI बँक असेल, ICICI बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, त्यानंतरची जी पोस्ट बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। म्हणजे ज्या ज्या बँकांना DBTची प्रोसेस असेल, ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल, अशा सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी आणि 16 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवलेली आहे, त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ऑगस्ट हप्ता वितरण करण्यासाठी GR सुद्धा काढण्यात आलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज काही बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये वाटप होतील, त्यानंतर सप्टेंबर हप्त्याचे पैसे वाटप होतील, किंवा लाडक्या बहिणींनो, काही बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होऊन जातील। बघा लाडक्या बहिणींनो, आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप केले जातील। सध्याच्या स्थितीला ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये सुरू आहेत, लवकरच सप्टेंबर हप्त्याचे पैसे 1500 रुपये सुद्धा विस्तार होऊन जातील, परंतु अद्याप ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड लिंक केलेले नसेल, काही महत्त्वाची कामे केलेली नसतील, त्यांनी लवकरात लवकर महत्त्वाची कामे करून ठेवा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येऊन जातील। बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना याची गरज असेल त्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा पाठवायचा आहे, जेणेकरून त्यांची मदत होईल।